नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापिका रंजना गावित, विषय भूगोल. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 भू हालचालीमध्ये हालचालीचे प्रकार, मंद हालचाली आणि शीघ्र हालचाली यांच्यातील उपप्रकारांचा आपण अभ्यास केलेला होता. तसेच या व्हिडिओत पुढील काही उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण भूकंप म्हणजे काय आणि भूकंप कशा पद्धतीने निर्मिती होत असते, म्हणजे शीघ्र हालचाल कशा पद्धतीने होत असते, याच्यात आपण भूकंप हा घटक बघितलेला होता. तर नेमकं भूकंप निर्मितीची कारणे कोणती आहेत याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर भूकंपाची निर्मिती प्रामुख्याने भूकवचातील ऊर्जा मुक्त झाल्यामुळे होते. भूकंप निर्मितीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत, त्यांचा आपण अभ्यास करू. एक आहे ज्वालामुखी. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंपाची निर्मिती होऊ शकते. अशा भूकंपाचे केंद्र सहसा कमी खोलीवर असतात आणि उद्रेकाच्या जवळच्या परिसरातच याचा परिणाम पाहावयास मिळतो. उदाहरणार्थ बघितलं तर 1981 साली कॅस्केड पर्वतरांगात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्याच वेळेस सेंट हेलेन्स येथे 5.5 या रिश्टर महत्तेचा भूकंप झाला होता आणि या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे सुद्धा भूकंपाची निर्मितीही होऊ शकते किंवा भूकंप होऊ शकतो. 2 क्रमांक आहे भूविवर्तनकी हालचाल. भूविवर्तनिकी हालचाल म्हणजे भूकवच हे अनेक लहान मोठ्या भूपटांपासून बनलेले असून ते स्थिर नसून बाह्य आवरणावरील जास्त घनतेच्या भागावर ते तरंगत असतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यपणे सीमावर्ती भागात भूपट हालचालींमुळे भूकंप निर्मिती होऊ शकते. यात भूपट सरकणे, एकमेकांवर आदळणे, एक दुसऱ्या खाली जाणे इत्यादी बाबी घडत असतात. तसेच इंडोनेशिया, कॅलिफोर्निया म्हणजेच उत्तर अमेरिका आणि चिली दक्षिण अमेरिका मधील भूकंप, भारतातील उत्तरकाशी आणि आसाममधील भूकंपही या प्रकारच्या भूकंपांचे आपल्याला उदाहरणं देता येतील. म्हणजे 2 प्लेटा एकमेकांकडे सरकणे किंवा एकमेकांकडून लांब अंतरावर जाणे याच्यामुळे सुद्धा काय होतं, भूकंप ही निर्मिती होऊ शकते. 3 आहे मानवनिर्मित भूकंप. अलीकडच्या काळात जगातील वेगवेगळ्या भागामध्ये आण्विक स्फोट, मोठ्या प्रमाणावरील खोदकाम, सुरुंगाचा वापर, अणुचाचण्या, बांधकामे तसेच खाणकाम या मानवी क्रियांमुळे देखील भूकंपाची निर्मिती होते, परंतु त्यांचे परिणाम स्थानिक असतात. तर या अनेक कारणांमुळे हे भूकंप होत असतं आणि या भूकंपामुळे काय होतं, वित्तहानी आणि प्राणहानी ही मोठ्या प्रमाणात त्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तसेच पुढचं शीघ्र हालचालीचा दुसरा घटक आहे ज्वालामुखी. ज्वालामुखी हा सर्वसामान्यपणे बाह्य प्रावरणातून वायुरूप, द्रवरूप, लाव्हा आणि घनरूप पदार्थ हे ज्वालामुखी उद्रेकाच्या स्वरूपात पृथ्वी पृष्ठभागावर येतात. त्या प्रक्रियेस ज्वालामुखी असे म्हणतात. ज्वालामुखीचे उद्रेकानुसार 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. एक आहे केंद्रीय उद्रेक आणि दुसरा आहे भेगीय उद्रेक. खालील आकृती क्रमांक 1.12 ही आकृतीचे किंवा या आकृतीचे निरीक्षण केल्यावर आपल्याला सहज लक्षात येतं की केंद्रीय उद्रेक कशा पद्धतीने होत असतं. एखादा पर्वतीय भाग असेल किंवा डोंगरीय भाग असेल, तिथं उंचवट्यावर हा मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असतो, यालाच केंद्रीय उद्रेक असे म्हटले जाते. तसं दुसरं आहे निरीक्षण केल्यावर भेगीय उद्रेक कशा पद्धतीने होत आहे हे लक्षात येतं. आपल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा कालावधी व सातत्य यावरून जागृत ज्वालामुखी, निद्रिस्त ज्वालामुखी आणि सुप्त किंवा मृत ज्वालामुखी असेही ज्वालामुखीचे वर्गीकरण करता येतं. नंतरचा मुद्दा आहे ज्वालामुखी उद्रेकामधून बाहेर पडणारे पदार्थ.
आता ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे असंख्य प्रकारचे पदार्थ आहे. विद्यार्थ्यांनो, ज्या वेळेला हा ज्वालामुखी किंवा भूअंतर्गत पातीवर मोठ्या प्रमाणात दाब निर्माण झाल्यानंतर उष्णता निर्माण होते आणि या उष्णतेच्या कारणामुळे काय होतं, भूअंतर्गत पातीमध्ये असणारे अनेक प्रकारचे खनिजे, अनेक प्रकारचे धातू किंवा दगड वगैरे हे सगळे या उष्णतेमुळे, या दाबाच्या कारणामुळे वितळतात आणि ते द्रवरूप पदार्थ निर्माण होत असतं आणि ते भूअंतर्गत पातीमध्ये एखाद्या ठिकाणी भेग पडली असेल किंवा भेगा असेल त्या ठिकाणी ते प्रवेश करतात व वरती येण्याचे हे प्रयत्न करत असतात. मग त्याच्यातील एक क्रमांक आहे द्रवरूप पदार्थ. यामध्ये वितळलेला खडकाच्या द्रव पदार्थाचा समावेश होतो. ज्यावेळी हे वितळलेले पदार्थ भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात असतात त्यावेळी त्यास मॅग्मा असे म्हणतात. तसेच ज्यावेळी मॅग्मा भूपृष्ठावर येतो त्यावेळी त्याला लाव्हा असे म्हणतात. या लाव्हारसात असणाऱ्या सिलिकाच्या प्रमाणानुसार त्याचे 2 प्रकार पडतात. आहे आम्ल लाव्हा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण जास्त असते, त्याचे वितलन बिंदू उच्च असतो, तो घट्ट असतो, त्यामुळे त्याचे वहन संथ गतीने होते. आहे अल्कली लाव्हा. यामध्ये सिलिकाचे प्रमाण कमी असते, त्याचा वितलन बिंदू कमी असतो, तो पातळ असतो, त्याच्यामुळे तो काय जास्त हा प्रवाही असतो किंवा तो लवकर तो प्रवाहाने जात असतो. दुसरा आहे घनरूप पदार्थ. धूलिकण आणि खडकाचे तुकडे यांचा यामध्ये समावेश होतो. ज्यावेळी हे पदार्थ अतिशय सूक्ष्म असतात त्यावेळी त्यास ज्वालामुखीय धूळ असे संबोधतात. लहान आकाराच्या घनरूप पदार्थांना राख असे म्हणतात. घनरूप टोकदार तुकड्यांना सकोणाश्म असे म्हणतात. काही वेळा लाव्हा पदार्थ हा हवेमध्ये लहान तुकड्यांच्या स्वरूपात जमिनीवर पडण्या अगोदर फेकला जातो, त्यास ज्वालामुखीय बॉम्ब असे म्हणतात. तिसरं आहे वायुरूप पदार्थ. उद्रेकाच्या वेळी ज्वालामुखी मुखाच्या वर धुराचे गडद ढग दिसून येतात. धुराच्या ढगाच्या आकारावरून त्यास फुलकोबी ढग असे म्हणतात. यामधील काही वायू ज्वलनशील असल्याने ज्वालामुखीच्या मुखाशी ज्वाला निर्माण होतात. म्हणजे ज्या वेळेला मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये असणारे अनेक प्रकारचे पदार्थ म्हणजे वायुरूप, घनरूप आणि द्रवरूप पदार्थ हे वर आकाशात फेकले जात असतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काळे कुट्ट असे ढग निर्माण होत असतात. त्यालाच फुलकोबी असे म्हटले जाते किंवा फुलकोबी ढग असे संबोधले जाते. नंतरचं आहे ज्वालामुखीय भूरूपे. विद्यार्थ्यांनो, ज्वालामुखीय भूरूपे हे अनेक ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. उद्रेक झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारचा आकृतिबंध जमिनीवर निर्माण होत असतो, त्यालाच भूरूपे असे म्हटले गेलेले आहे. ज्यावेळी लाव्हारस थंड होतो आणि त्याला घनरूप अवस्था प्राप्त होते त्यावेळी त्यापासून अनेक प्रकारची भूरूपे निर्माण होत असतात. तर एक आहे लाव्हा घुमट. याच्यात आकृतीत निरीक्षण केल्यावर आपल्याला लाव्हा घुमट कशा प्रकारचा आहे ते लक्षात येतं. तर ज्यावेळी मॅग्मा हा मुखातून बाहेर येऊन तेथेच घनरूप बनतो त्यावेळी घुमटाकार टेकडीची निर्मिती होते. लाव्हा रसाच्या प्रवाहीपणावर या घुमटांचे आकार ठरतात. तीव्र उताराच्या उंच घुमटाकार टेकड्यांची निर्मिती आम्ल लाव्हा रसापासून होते. अल्काली लाव्हामुळे कमी उंचीचे विस्तीर्ण तळ असलेले घुमट तयार होतात. याच्यात आकृती क्रमांक 1.14 पहा. याच्यात निरीक्षण केल्यावर ज्या ठिकाणी आपण आशय बघितलं त्या पद्धतीने या ठिकाणी ती लाव्हारसापासून निर्माण झालेला हा लाव्हा घुमट दिसतो. नंतरचे 2 क्रमांक आहे लाव्हा पठारे. भेगीय ज्वालामुखीतून पसरणाऱ्या लाव्हारसापासून याची उत्पत्ती होते. मोठ्या प्रमाणात विस्तृत भूपृष्ठावर लाव्हारस पसरल्यामुळे अशा पठारांची निर्मिती होते. भारतामधील दख्खनचे पठार, डेक्कन ट्रॅप हे याचे उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येणार. आकृती क्रमांक 1.15 पहा. निरीक्षण केल्यावर आपल्याला
लाव्हा पठारे कशा पद्धतीने निर्माण होत असतात हे लक्षात येते. असे अनेक प्रकारचे पठारांची निर्मिती या लाव्हारसापासून झालेली आहे आणि या पठारांची आजतागायत जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात काळी कसदार जमीन याच्यावर निर्मिती होत असते. तसे त्याच्यामुळे उत्पादन क्षमतासुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. 3 क्रमांक आहे ज्वालामुखीय काहील. आकृती निरीक्षण केल्यावर ज्वालामुखीय काहील कशा पद्धतीने निर्माण झालेले आहे हे लक्षात येतं. काही वेळा ज्वालामुखी उद्रेकातून खूप मोठ्या प्रमाणावर पदार्थ बाहेर पडतात व त्याच वेळी खूप मोठ्या प्रमाणात दाबमुक्ती होते. उद्रेकानंतर या भागात मोठ्या आकाराचे व खोलवर खळगे तयार होतात. यांना ज्वालामुखीय काहील कल्देरा असे म्हणतात. असे खळगे काही वेळा सुमारे 10 किमी किंवा किलोमीटरपेक्षाही अधिक रुंद व शेकडो मीटर खोल असतात. कालांतराने तेथे सरोवरांची निर्मिती होते. लहान आकाराच्या ज्वालामुखीय काहिलांना ज्वालामुखीय विवर असेही म्हटले जातं. या ठिकाणी आकृती क्रमांक 1.16 पहा. ज्या पद्धतीने सरोवरांची निर्मिती होत असते आणि जसं आकृतिबंध निर्माण झालेला आहे त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी ज्वालामुखीय उद्रेक अशा पद्धतीने सुद्धा निर्माण होत असतात आणि अशा प्रकारचे सुद्धा भुरपे निर्माण होत असतात हे दिसून येते. 4 क्रमांक आहे विवर सरोवर. ज्वालामुखीय विवर ज्यावेळी पावसाच्या पाण्याने भरले जाते तेव्हा ते विवर सरोवर म्हणून ओळखले जाते. आकृतीत 1.17 विवर सरोवर हे बघितल्यावर निरीक्षण केल्यावर आपल्याला ज्वालामुखीय विवर कशा पद्धतीचे असतं हे या ठिकाणी दिसून येते. 5 आहे ज्वालामुखीय खुंटा. ज्यावेळी ज्वालामुखीच्या मुखाशी लाव्हारसाचे घनीभवन होते त्यावेळी याची निर्मिती होते. म्हणजेच ज्वालामुखीय खुंटा हे ज्वालामुखीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात लाव्हारस त्या ठिकाणी साचतो आणि साचल्यानंतर त्या ठिकाणी एक खुंटासारखा आकृती किंवा खुंटासारखी एखादी आकृती निर्माण होत असते, तयार होत असते. त्याला ज्वालामुखीय खुंटा असे म्हटलं गेलेलं आहे. आकृतीमध्ये आपल्याला निरीक्षण केल्यावर खुंटा कशा पद्धतीने निर्माण झालेला आहे हे लक्षात येते. 6 आहे खंगारक शंकू. ज्वालामुखीच्या उद्रेकातून मोठ्या प्रमाणात घनरूप पदार्थ बाहेर पडतात. यात राख, अर्धवट जळालेल्या निखाऱ्यासारखे पदार्थ व सकोणाश्म यांचा समावेश होतो. अशा पदार्थाच्या संचयनातून शंपाकृती टेकडी तयार होते किंवा निर्माण होते. या अर्धवट जळालेल्या निखाऱ्यांना खंगारक म्हणतात. इटलीतील निओवो पर्वत हे याचे उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येतं. या आकृती क्रमांक 1.19 पाहिल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने अर्धवट शंकाच्या स्वरूपाने हा खंगारक शंकू निर्माण झालेला आहे हे लक्षात येतं. 7 आहे संमिश्र शंकू. लाव्हारस व अर्धवट जळालेल्या पदार्थाच्या एकावर एक तयार झालेल्या स्तरामुळे संयुक्त शंकूची निर्मिती होते. 2 वेगवेगळ्या पदार्थांपासून हा शंकू तयार झालेला असल्याने त्यास संमिश्र शंकू असे म्हणतात. असे सममित प्रमाणबद्ध आकाराचे असतात. उदाहरण अमेरिकेतील सेंट हेलेन्स. आकृतीमध्ये आपण 1.21 पाहिले तर या ठिकाणी कशा पद्धतीने हे शंकू निर्माण झालेले आहे आणि ते सुद्धा या लाव्हारसाच्या कारणामुळे हे आकृतिबंधच आपल्या लक्षात येतं. तसं पुढचा घटक आहे ज्वालामुखीचे वितरण. कोणकोणत्या ठिकाणी ज्वालामुखीचे वितरण झालेलं आहे त्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. विद्यार्थ्यांनो, पृथ्वीवर ज्वालामुखी व भूकंपाचे 3 प्रमुख क्षेत्र आढळतात. त्याच्यात आकृती क्रमांक 1.20 मधील नकाशा आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यातलं ज्वालामुखी कोणकोणत्या ठिकाणी होतात ते आपण नंतरच्या नकाशाद्वारे अभ्यासू. तर 1 क्रमांक आहे पॅसिफिक महासागरासभोवतालचा पट्टा. या पट्ट्याला पॅसिफिकचे अग्निकंकण असेही म्हणतात. यामध्ये पॅसिफिकच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टी प्रदेशाचा समावेश होतो. या पट्ट्यात जगातील बहुतांशी उंच ज्वालामुखी शंकू व ज्वालामुखी पर्वत आढळतात.
कोटोपाक्षी हा जगातील सर्वात उंचीवरील ज्वालामुखी या पट्ट्यात आहे. याशिवाय फुजियामा जपानमध्ये, माउंट सेंट हेलेन्स वॉशिंग्टन अमेरिकेची संयुक्त संस्थानांमध्ये, पिनाटुबो आणि मेयॉन फिलिपाईन्स हे महत्त्वाचे ज्वालामुखी आहेत. या ठिकाणी म्हणजे पॅसिफिक महासागराच्या आजूबाजूला ज्या ठिकाणी अग्निकंकण असे संबोधले जाते तेच या ठिकाणी काय आहे, पॅसिफिक महासागराभोवती असणारा हा पट्टा आहे. 2 क्रमांक आहे मध्य अटलांटिक रांग. या पट्ट्यात मध्य अटलांटिक रांगेच्या दोन्ही बाजूकडील प्रदेशात ज्वालामुखीचा समावेश होतो. सर्वात सक्रिय ज्वालामुखी क्षेत्र म्हणजे आइसलँड हे या मध्य अटलांटिक रांगांमध्ये आपल्याला आढळून येतं. हे आपण नकाशाच्या सहाय्याने सुद्धा आपण पुढच्या याच्यात बघू. 3 आहे मध्य भूखंडीय पट्टा. या पट्ट्यात अल्पाईन पर्वतश्रेणी, भूमध्य सागर क्षेत्र तसेच पूर्व आफ्रिका विभंग क्षेत्र यांचा समावेश होतो. यामध्ये स्ट्रांबोली आणि एटना हे प्रसिद्ध ज्वालामुखी क्षेत्र आहेत. म्हणजे या पद्धतीने या 3 भागामध्ये प्रामुख्याने ज्वालामुखीचा विस्तार किंवा वितरण झालेलं आपल्याला आढळून येतं. तर विद्यार्थ्यांनो, नकाशामध्ये जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं की उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिकाची जी किनारपट्टी आहे म्हणजेच पश्चिम किनारपट्टीच्या लागून पॅसिफिक भूपट्ट निर्माण झालेला आहे. आणि नंतर जपान, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीला लागून या ठिकाणी सुद्धा पॅसिफिक भूपट्ट आहे. त्या ठिकाणी सुद्धा ज्वालामुखीचे वितरण मोठ्या प्रमाणात झालेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे नकाशाच्या दोघंही साईडला, दोघंही किनारी भागामध्ये पॅसिफिकच्या महासागराच्या दोघं किंवा पूर्णतः किनारपट्टीवर आपल्याला या ज्वालामुखीचा उद्रेक होत असताना दिसून येतो. तसंच अटलांटिक महासागरामध्ये जर बघितलं म्हणजे अमेरिका आणि युरेशियाचा मधला भाग म्हणजे अमेरिका आणि आफ्रिकाचा मधला भाग जो अटलांटिक महासागर आहे त्या ठिकाणी सुद्धा काय आहे, मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात. तसेच जर बघितलं भूमध्य समुद्र त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात ज्वालामुखीचे उद्रेक होत असताना दिसून येतं. आता या ठिकाणी भूपट्ट निर्मित सीमा, भूकंप क्षेत्र, ज्वालामुखी हे या ठिकाणी काही सांकेतिक चिन्हाच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी लाल पद्धतीने त्रिकोण दाखवलेले आहे त्या ठिकाणी ज्वालामुखीय क्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी टिंबच्या सहाय्याने ज्या रेषा दाखवलेल्या आहेत ते भूकंप क्षेत्र आहे. आणि भूपट्टा सीमा या काळ्या रेषाने या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आकाशी कलरची जी रेष दिलेली आहे ती भूपट्ट निर्मिती सीमा या ठिकाणी दिलेली आहे. या सांकेतिक चिन्हांच्या सहाय्याने जर आपण नकाशामध्ये निरीक्षण केले असता आपल्याला सहज या ठिकाणी लक्षात येतं की कोणत्या ठिकाणी भूकंप आणि कोणत्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि त्याचा परिणाम कोणकोणत्या ठिकाणी घडून येतो हे सुद्धा या नकाशावरून आपल्या सहज लक्षात येतं. हा नकाशा आहे भूपट आणि भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखीसाठी तयार केलेला. विद्यार्थ्यांनो, आपलं प्रकरण क्रमांक 1 भू हालचाली हे या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.